नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये गोंदियाची SRPFची निवड यादी लागलेली आणि कोणती कॅटेगरी किती कट ऑफ लागलेला आहे आणि कोणत्याही उमेदवारांचं सिलेक्शन झाले या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं मित्रांनो. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. तर चला मित्रांनो, आपण निवड यादीमध्ये विद्यार्थ्यांचे मार्क बघूया. तर ही एकूण गोंदिया SRPFची 171 पदासाठी ही SRPF भरती झाली होती मित्रांनो. त्याची अंतिम निवड यादी इथे लावण्यात आलेली आहे. त्याचं यामध्ये बघू शकता तुम्ही, खाली यादीमध्ये सांगितलं आलेली. तर ही तुम्हाला PDF स्वरूपात पाहिजे असेल तर, आणि तुम्हाला ही PDF कुठं भेटणार आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती मी व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला नक्की सांगेन मित्रांनो. यामध्ये तुम्हाला टॉपर विद्यार्थी पाहायला मिळतील मित्रांनो. 95चं ग्राउंड आणि 97ची लेखी. त्याच्यानंतर सेकंड टॉपरमध्ये बघू शकता तुम्ही 97चं ग्राउंड आहे, 95ची लेखी. आणि थर्डमध्ये तुम्ही बघू शकता 100चं ग्राउंड आहे मित्रांनो आणि 92ची लेखी. म्हणजे विद्यार्थ्यांनी गोंदियाचं SRPचं आपण बघायला गेलो तर विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता याला 8 नंबरचा विद्यार्थी बघू शकता मित्रांनो तुम्ही इथे. 8 नंबरला विद्यार्थी येत आहे संग्राम गोशिंगी म्हणून विद्यार्थी मित्रांनो. याची 95ची ग्राउंड आहे मित्रांनो, 95ची लेखी आहे. तुम्ही बघू शकता या विद्यार्थ्यांनी खूप चांगली टोटल केलेली आहे, म्हणजे 190 इथं टोटल केलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना तुम्हाला ही ओपनचे टॉपर तुम्हाला 192 येथे पाहायला मिळतो SRPF गोंदियासाठी जी 2026मध्ये भरती पार पडली त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण थोडं खाली बघूया मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओची क्वालिटी थोडी लो दिसत असेल तर मित्रांनो, तुम्ही यूट्यूबला आपली व्हिडिओ क्वालिटी 720 किंवा त्यापेक्षा जास्त करू शकता मित्रांनो. 360मध्ये थोडी क्वालिटी लो दिसते, कारण ही PDF स्वरूपात न करता ही Adobe स्कॅनरमध्ये त्यांनी हे PDF त्यांनी आपल्याला टाकलेली आहे. तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला 18 नंबरचा विद्यार्थी पाहायला मिळतो मित्रांनो. त्या 97चं ग्राउंड आहे, 92ची लेखी विषय. आणि SRPFचा यंदा आपण बघितलं मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना चांगले SRPFला पण ग्राउंड आहे. आणि समांतर आरक्षणाची बऱ्याच ठिकाणी तुम्हाला प्रकल्पग्रस्त झाली खेळाडू असतील त्यांचं तुम्हाला कट ऑफ सहसा 95चा 97च्या आसपास पाहायला मिळते. त्याच्यानंतर SCचे खाली कॅटेगरी दिली मित्रांनो. SC तुम्ही टॉपर बघू शकता. SC कॅटेगरीमध्ये विद्यार्थ्याला 97 मार्क फिजिकलला आहे, त्याच्यानंतर रिटर्नला तुम्हाला 92 मार्क, 189 तुम्हाला SC कॅटेगरीचे टॉपर पाहायला मिळतो. SCचा सर्वात खालचा विद्यार्थी आपण बघूया. सर्वात कमी मार्क असलेला विद्यार्थी कोणता घेतलेला आलेला आहे. तर SCमध्ये बघू शकता तुम्ही इथं पोलीस चीड वगैरे लागले. त्याच्यानंतर SC म्हणजे जनरलमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला 185वर 16 नंबरचा विद्यार्थी इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर SC होमगार्ड तुम्हाला 180वर इथे पाहायला मिळतो. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा मित्रांनो. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी व्हिडिओला लाईक करायचे मित्रांनो. आपले रेग्युलर जे विद्यार्थी असतात ते लाईक करतात मित्रांनो. त्यानंतर SC तुम्ही इथं पोलीस चीड वगैरे बघू शकता त्यांची 179. त्याच्यानंतर प्रोजेक्ट SCमध्ये तुम्हाला 172 इथे पाहायला मिळते. त्यानंतर खालची कॅटेगरी आपण बघूया मित्रांनो. आणि लवकरच होमगार्ड भरती येणार मित्रांनो, त्याविषयी सविस्तर मी व्हिडिओ तुमच्यासाठी आणलेला आहे. तुम्ही आपल्या चॅनलला चेक करून घ्यायचे मित्रांनो. आणि दारूबंदी आणि वनरक्षक विशेष तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. त्यासाठी कोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ती पण माहिती सविस्तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येते मित्रांनो. जे पण अपडेट पोलीस भरती रिलेटिव्ह येतात मित्रांनो, मी तुमच्यासाठी लगेच व्हिडिओ आणतो. त्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचे, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचे, कारण येणाऱ्या आगामी भरतीसाठी नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा फायदा होईल. त्याच्यानंतर SC तुम्ही खाली बघितलं मित्रांनो. आता थोडं आपण अजून खाली जाऊया. त्याच्यानंतर व्हिजा कॅटेगरी येथे दाखवलेली आहे. व्हिजामध्ये जाऊन बघू शकता व्हिजा टॉपरमध्ये तुम्हाला 195 आणि 94 189 व्हिजा इथं पाहायला मिळतो मित्रांनो. त्याच्यानंतर सेकंडमध्ये बघू शकता तुम्ही 97चं ग्राउंड, 91ची लेखी. तुम्हाला व्हिजाचे इथं टॉप तुम्हाला 5 विद्यार्थी, म्हणजे टोटल म्हटले तर तुम्हाला 188 व्हिजा इथं पाहायला मिळते गोंदिया SRPFसाठी. आणि त्याच्यानंतर खालचं विद्यार्थी एक सर्व्हिसमॅन माजी सैनिक बघू शकता तुम्ही व्हिजामध्ये, त्यांची टोटल 156 झालेली आहे. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो. त्याच्यानंतर इथं कोणती कॅटेगरी दिलेली आहे, NTPचे विद्यार्थी तुम्ही याच्यामध्ये खाली बघू शकता. NTPचे तुम्हाला 188वर टॉपर येथे पाहायला मिळतो मित्रांनो. 97चं ग्राउंड आहे, 91ची लेखी. खूप छान टोटल येथे झालेली आहे. NTPचा शेवटचा विद्यार्थी बघूया आपण किती मार्कला घेतलेला आहे. तर NTPचा शेवटचा विद्यार्थी इथे तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो, तुम्हाला 187वर पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अजून खाली जाऊ मित्रांनो. याच्यामध्ये बघू शकता NTC कॅटेगरी येथे दिलेली आहे. NTCमध्ये बघू शकता मित्रांनो 189 तुम्हाला टॉपर पाहायला मिळते. आणि NTCमध्ये शेवटचा विद्यार्थी तुम्हाला 187वर पाहायला मिळतो मित्रांनो. अशाच नवीन व्हिडिओसाठी सगळ्यांनी आपली फॅमिली जॉईन करून घ्यायची मित्रांनो. सबस्क्राईब करून घ्या चॅनल. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो. त्याच्यानंतर NTD कॅटेगरी खाली दिली. NTD टॉपरमध्ये तुम्ही बघू शकता तुम्हाला 95चं ग्राउंड आहे या विद्यार्थ्याचं, 93ची लेखी आहे, 188. म्हणजे जेमतेम बघायचं गेलं तर गोंदिया SRPसाठी बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क आपल्याला पाहायला मिळाले. त्याच्यानंतर खाली बघूया मित्रांनो. अशा नवीन व्हिडिओसाठी सगळ्यांनी जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि खाली बघू शकता अशा प्रकारे गोंदियाची ही अंतिम निवड यादी तुम्हाला पाहायला मिळते. जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झाले त्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आणि लवकरच ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला एक नवीन होमगार्ड भरती पाहायला मिळणार आहे. त्यासाठी तुम्ही ग्राउंडची फिजिकल तयारी सोडायची मित्रांनो चालू ठेवायची आहे.
आणि दारूबंदी आणि वनरक्षक पण तुम्हाला जून जुलैपर्यंत पाहायला मिळतील. आणि राहिला विषय मित्रांनो, हे PDF तुम्हाला कुठं भेटणार आहे, तर चॅनलच्या अबाउटमध्ये तुम्हाला पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्यायचे. आणि नाहीतर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करून देईल, त्या ठिकाणून तुम्हाला जॉईन करून घ्यायचे मित्रांनो. नक्कीच तुम्हाला ही PDF जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं किंवा जे वेटिंगला असतील त्यांना याचा फायदा होणार आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. सगळ्यांचं मनापासून धन्यवाद.